नमस्कार. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत. आज आपण पाहणार आहोत कॉन्ग्रेन्स ऑफ सेगमेंट्स. कॉन्ग्रेन्स ऑफ सेगमेंट याचा अर्थ काय होतो? रेषाखंडांची एकरूपता. रेषाखंडांची एकरूपता किंवा एकरूप रेषाखंड किंवा याचा अर्थ होतो एकरूप रेषाखंड. तर एकरूपता म्हणजे काय? तर गणितामध्ये एकरूप याचा अर्थ असा होतो की त्या दोन आकृत्या कोणत्याही असू द्या, त्रिकोण असेल, रेषाखंड असेल, कोन असेल, ते जेव्हा एकमेकांशी तंतोतंत जुळतात तेव्हाच त्या आकृत्यांना आपण एकरूप आकृत्या असं म्हणतो. समजा रेषाखंड आहे, एक रेषाखंड उचलून दुसऱ्या रेषाखंडावर ठेवल्यानंतर तो जर एकमेकांना तंतोतंत जुळत असतील ते दोन्ही रेषाखंड, तर त्या रेषाखंडांना आपण एकरूप रेषाखंड असं म्हणतो. कोन असेल, कोन जर एकमेकावर ठेवल्यानंतर जर एकमेकांना ते तंतोतंत जुळत असतील तर त्याला आपण एकरूप रेषाखंड असं एकरूप कोन असं म्हणतो. त्रिकोण एकमेकांना तंतोतंत जुळत असतील एकमेकावर ठेवल्यानंतर तर त्यांना आपण एकरूप त्रिकोण असं म्हणतो. आपल्या कंपासमध्ये जे गुणे असतात ते गुणे 30 अंश, 60 अंश, 90 अंश मापाचा जो गुणे आहे ते असे दोन गुणे घेतले. जर हे दोन 30, 60, 90 अंश मापाचे कोण असणारे दोन गुणे घेतले, ते जर एकमेकावर ठेवले तर एकमेकांना तंतोतंत जुळतात. आता गुण्याचा आकार म्हणजे काटकोन त्रिकोणासारखा आहे, म्हणजे याचा अर्थ ते त्रिकोण एकरूप आहेत. पण हे जुळतात केव्हा? रेषाखंड केव्हा जुळतील एकमेकांना? जेव्हा त्यांची लांबी सारखी असेल तेव्हा. कोण केव्हा जुळतील एकमेकांना? जेव्हा त्या कोणांची मापं सारखी असतील तेव्हा. त्रिकोण केव्हा जुळतील? जेव्हा एका त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन बाजूंशी एकरूप असतील आणि त्यांचे कोण एकरूप असतील तेव्हा ते त्रिकोण एकमेकांशी तंतोतंत जुळतील. अशा आकृत्यांना आपण एकरूप आकृत्या असं म्हणतो. याच्यातच आपल्याला रेषाखंडांची एकरूपता बघायची आहे. मग आता रेषाखंडांच्या एकरूपतेमध्ये पहा, समजा हा एक रेषाखंड आपण घेतला आणि एक दुसरा रेषाखंड आपण घेतला. बघा आता हे दोन्ही रेषाखंड जे आहेत हे जर आपण असे उचलून जर एकमेकावर ठेवले तर हे बघा एकमेकांना काय होतात? तंतोतंत जुळतात. एकमेकांना तंतोतंत जुळतात. याचा अर्थ काय झाला? यांची लांबी सारखी म्हणूनच ही एकमेकांना तंतोतंत जुळले. मग असे जे रेषाखंड असतात या रेषाखंडांना म्हणतात एकरूप रेषाखंड. म्हणजे हा रेषाखंड AB आणि हा रेषाखंड आहे PQ आणि रेषाखंड AB आणि रेषाखंड PQ यांची लांबी सारखी आहे आणि यांची लांबी सारखी आहे म्हणून ते एकमेकांशी तंतोतंत जुळतात आणि म्हणून त्यांना आपण एकरूप असं एकरूप रेषाखंड किंवा कॉन्ग्रेंट लाईन सेगमेंट असं म्हणतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय सांगता येतं? इफ गिवन लाईन सेगमेंट आर इक्वल इन लेंथ, जर दोन रेषाखंडांची लांबी सारखीच असेल दे आर कॉल्ड कॉन्ग्रेंट. तर त्यांना काय म्हणतात? कॉन्ग्रेंट सेगमेंट असं म्हणतात. म्हणजे दोन रेषाखंडाची लांबी जर सारखी असेल तर त्या रेषाखंडांना एकरूप रेषाखंड असं म्हणलं जातं. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय सांगता येईल? लेंथ AB याचा अर्थ होतो AB या रेषाखंडाची लांबी बरोबर इज इक्वल टू लेंथ PQ. याला असं म्हणू आपण, इफ लेंथ AB इज इक्वल टू लेंथ PQ देन सेगमेंट AB and segment PQ are congruent.
आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे रेषाखंड ए बी आणि रेषाखंड पी क्यूची लांबी सारखी आहे म्हणून त्या रेषाखंडांना आपण काय म्हणतो, एकरूप रेषाखंड असं म्हणतो. म्हणजे इफ गिवन लाईन सेगमेंट, त्याची डेफिनेशन आपल्याला काय करता येते, इफ गिवन लाईन सेगमेंट are equal in length, they are congruent. म्हणजे यांना आपण काय म्हणायचं आहे, कॉन्ग्रुएंट सेगमेंट असं म्हणायचं आहे. इक्वल इन लेंथ, इफ टू सेगमेंट्स आर इक्वल इन लेंथ देन दे आर कॉन्ग्रुएंट सेगमेंट. लांबी सारखी असेल तर त्यांना आपण कॉन्ग्रुएंट सेगमेंट असं म्हणतो. आता हे जे कॉन्ग्रुएंट सेगमेंट आहे बघा, सेगमेंट ए बी अँड सेगमेंट पी क्यू are congruent it is written as segment PQ. congruent ची साइन कशी बघा, ही आहे कॉन्ग्रुएंटची साइन. सेगमेंट पी क्यू कॉन्ग्रुएंट सेगमेंट ए बी, सेगमेंट पी क्यू कॉन्ग्रुएंट सेगमेंट ए बी, किंवा असंही म्हणू आपण सेगमेंट ए बी कॉन्ग्रुएंट सेगमेंट ए बी कॉन्ग्रुएंट सेगमेंट पी क्यू. हे जे चिन्ह आहे हे महत्त्वाचं चिन्ह आहे. दोन रेषाखंड एकरूप आहे हे थोडक्यात आपल्याला अशा पद्धतीनं लिहिता येतं. आता या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात येते, इफ सेगमेंट ए बी कॉन्ग्रुएंट सेगमेंट पी क्यू देन सेगमेंट पी क्यू कॉन्ग्रुएंट सेगमेंट ए बी. जर ए बी हा रेषाखंड पी क्यू या रेषाखंडाशी एकरूप असेल तर पी क्यू हा रेषाखंड सुद्धा ए बी या रेषाखंडाशी एकरूप असतो. आणि आणखी एक आपल्याला काय सांगता येतं, इफ सेगमेंट ए बी कॉन्ग्रुएंट सेगमेंट पी क्यू, सेगमेंट ए बी कॉन्ग्रुएंट सेगमेंट पी क्यू, सेगमेंट पी क्यू कॉन्ग्रुएंट सेगमेंट आर एस, देन सेगमेंट ए बी then segment AB congruent segment RS. लक्षात घ्या, जर रेषाखंड ए बी हा रेषाखंड पी क्यूशी एकरूप असेल आणि रेषाखंड पी क्यू हा रेषाखंड आर एसशी एकरूप असेल, हे जर आपण लक्षात घेतलं, रेषाखंड ए बी आणि रेषाखंड पी क्यू एकरूप आहे याचा अर्थ रेषाखंड ए बी आणि रेषाखंड पी क्यूची लांबी सारखी आहे. रेषाखंड पी क्यू हा रेषाखंड आर एसशी एकरूप आहे याचा अर्थ रेषाखंड पी क्यू आणि रेषाखंड आर एस यांची लांबी सारखी आहे. म्हणजे रेषाखंड ए बीची लांबी आणि पी क्यूची लांबी सारखी, रेषाखंड पी क्यू आणि रेषाखंड आर एसची लांबी सारखी. मग याचा अर्थ रेषाखंड ए बी आणि रेषाखंड आर एसची लांबी सुद्धा कशी असणार आहे, सारखीच असणार आहे. म्हणजे रेषाखंड ए बी आणि रेषाखंड आर एस सुद्धा कसे असणार आहे, एकरूप असणार आहे. हेच आपल्याला थोडक्यात काय सांगता येतं, इफ वन लाईन सेगमेंट इज कॉन्ग्रुएंट टू
another and that segment is congruent to a third, then the first segment is also congruent to थर्ड सेगमेंट. म्हणजे जर पहिला रेषाखंड हा दुसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असेल, दुसरा रेषाखंड हा तिसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असेल, तर पहिला रेषाखंड आणि तिसरा रेषाखंड हा एकरूप असतो. तर अशा पद्धतीने हे एकरूप रेषाखंड जे आहेत, एकरूप रेषाखंड याचा अर्थ त्या लांबी सारखी असणारे रेषाखंड. आता या ठिकाणी आपल्याला एक एक्झरसाइज दिलेली पहा. एक एक्झरसाइज दिलेली आहे. त्या एक्झरसाइजमध्ये एक प्रॅक्टिस सेट 6 दिलेला आहे. प्रॅक्टिस सेट 6 दिलेला आहे. त्याच्यामध्ये असे काही रेषाखंड दिलेले पहा. असे काही रेषाखंड दिलेले आहेत आणि यापैकी कोणकोणते रेषाखंड एकरूप आहे हे आपल्याला ओळखायला सांगितलेले आहे. आता मी जास्त काही देत नाही. याचं जे नाव दिलेलं आहे या ठिकाणी हे नाव आहे जी, त्यानंतर एन, एम, डी, ई, सी आणि इथं आर आहे. अजून एक दिलेला आहे बी. तर हे रेषाखंड कसे एकरूप आहे हे ओळखायचे आहे. तर याच्यासाठी आपल्याला काय घ्यावं लागणार आहे? एक कंपास घ्यावं लागणार आहे. ह्या कंपासचं लोखंडी टोक ह्या बिंदूवर ठेवा आणि या ठिकाणी हे जुळवा. झालं. आता असं हे जुळवल्यानंतर हे आणखी कोणकोणत्या रेषाखंडांना जुळतं? याला जुळतं आहे का? नाही. मग अजून कोणत्या रेषाखंडांना जुळतं आहे आपण बघूया. बघा, याला जुळतं आहे. म्हणजे याचा अर्थ रेषाखंड जी आणि रेषाखंड जी आर काय झाले? एकरूप झाले. म्हणजे इथं आपल्याला असं म्हणता येईल, पहिलं सेगमेंट जी ई कॉन्ग्रेंट सेगमेंट जी आर असं आपल्याला सांगता येईल. सेगमेंट जी ई कॉन्ग्रेंट सेगमेंट जी आर. तर असे प्रत्येक कंपास त्यात जुळून बघा. पुस्तकामध्ये तुम्हाला जी आकृती दिलेली त्या आकृतीवर रेषाखंड जे रेषाखंड जुळतील, जे रेषाखंड असे कंपासला जुळतील, कंपाच्या या दोन्ही टोकांमधील अंतराला जुळतील, ते काय धरायचे? एकरूप धरायचे. असं पुन्हा दुसरा रेषाखंड मोजा आणि तो या ठिकाणी बघा तुम्हाला कोणकोणते रेषाखंड एकरूप दिसतात. ते असे 4 रेषाखंड आहेत, ते एकरूप आहे, ते असं लिहायचे. त्यानंतर दुसरा एक जो प्रश्न दिलेला आहे, तो दुसरा प्रश्न काय दिलेला आहे? तो जो दुसरा प्रश्न आहे तो काय दिलेला आहे पहा. आता एक संख्या रेषा दिलेली आहे, एक संख्या रेषा दिलेली आहे आणि त्या संख्या रेषेवर काही बिंदू दिलेले आहेत. इथं दिलेला आहे क्यू, बघा क्यू दिलेला आहे, पी दिलेला आहे, झेड दिलेला आहे, वाय दिलेला आहे, एक्स दिलेला आहे, डब्ल्यू दिलेला आहे, ए दिलेला आहे, बी दिलेला आहे, सी दिलेला आहे. एवढे बिंदू दिलेले आणि खाली पहिला आकडा दिलेला आहे. सेगमेंट ए बी कॉन्ग्रेंट सेगमेंट, सेगमेंट ए बी कॉन्ग्रेंट
सेगमेंट डॅश डॅश. आता ए बी या सेगमेंटशी कोणता सेगमेंट कॉन्ग्रुएंट आहे तर तुम्ही एक लक्षात घ्या, या ठिकाणी हे प्रत्येक अंतर सारखं आहे. मग ए बी सी तुम्ही बी सी लिहा, ए डब्ल्यू लिहा, एक्स डब्ल्यू लिहा, वाय एक्स लिहा, झेड वाय लिहा, पी झेड लिहा, क्यू पी लिहा, कोणताही लिहा. एक सेगमेंट बी सी म्हणू आपण इथं, सेगमेंट बी सी. दुसरं जो आहे तो काय दिलेला आहे, सेगमेंट ए पी कॉन्ग्रुएंट सेगमेंट. सेगमेंट ए पी कॉन्ग्रुएंट सेगमेंट. आता ए पी बघा, इथून ए पासून पी पर्यंत किती एकक आहे, हा 1 2 3 4 5 एकक आहे. मग असे 5 एकक अंतरावरचे कोणतेही दोन बिंदू घ्या. समजा क्यू पासून सुरू केली आपण 1 2 3 4 आणि 5 म्हणजे क्यू डब्ल्यू येईल. किंवा झेड पासून सुरुवात केली 1 2 3 4 5 तर झेड बी येईल. कोणताही एक रेषाखंड लिहा, सेगमेंट क्यू बी लिहा, सेगमेंट झेड बी लिहा, सेगमेंट वाय सी लिहा. कोणताही एक रेषाखंड या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल. त्यानंतर पाचवा जो आकडा दिलेला आहे तो काय दिलेला आहे पहा, सेगमेंट डॅश डॅश कॉन्ग्रुएंट सेगमेंट वाय क्यू. आता वाय क्यू बा, वाय क्यू किती अंतर आहे, वाय आणि क्यू मधलं म्हणजे वाय क्यूची लांबी किती 3 युनिट आहे, बरोबर आहे. मग 3 युनिटवरचे कोणतेही बिंदू घ्या. मग समजा पी पासून सुरुवात केली तर 1 2 3 म्हणजे पी एक्स घ्या, किंवा झेड डब्ल्यू घ्या, किंवा वाय ए घ्या, किंवा एक्स बी घ्या, किंवा डब्ल्यू सी घ्या. कोणतेही दोन बिंदू घेतले म्हणजे पी एक्स लिहिलं तरीसुद्धा चालेल. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी हा जो एक प्रॅक्टिस सेट दिलेला आहे 6, हा तुम्ही सोडवायचा आहे. आणि पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहे कॉन्ग्रुएन्स ऑफ अँगल. कॉन्ग्रुएन्स ऑफ अँगल्स म्हणजे एकरूप कोण. एकरूप कोण. तर अशा पद्धतीनं हे जे एक्झरसाइज आहे, प्रॅक्टिस सेट जो आहे, प्रॅक्टिस सेट 6 हा तुम्ही सगळ्यांनी सोडवायचा आहे. आणि पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत कॉन्ग्रुएन्स ऑफ अँगल्स, एकरूप कोण कशाला म्हणायचे आणि त्यावर आधारित उदाहरणं ही पुढच्या भागात आपण बघणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.